आणि संवर्धन महत्त्वाचे आहे। त्यासाठी प्रत्येकाने एक तरी रोप लावावे अशी भावना व्यक्त करत कार्यक्रम झाला। कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे गोंदूर येथील स्मशानभूमीत पूर्वजांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपण करण्यात आले। सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी हा उपक्रम राबविण्यात आला। धुळे शहरातील कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे विविध उपक्रम राबविले जातात। सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी गोंदूर येथील स्मशानभूमीत पूर्वजांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला। एका उदात्त संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी म्हणजे पूर्वजांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपण करण्यासाठी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते। संस्थेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अनेक निसर्गप्रेमींनी आपल्या पूर्वजांच्या नावे संस्थेकडे झाड सुपूर्द केले। यातून आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद आणि निसर्गाप्रतीची जबाबदारी या गोष्टी जपण्याचा प्रयत्न होत आहे। या प्रसंगी निसर्ग मित्र समितीचे विजय चांडक, प्रेमकुमार अहिरे, विलास माळी, सरपंच कल्पना भदाने, प्रवीण भदाने, राजेंद्र भदाने, रामकृष्ण नेरकर, हिमांशु भदाने, चेतन भदाने, योगेश माळी उपस्थित होते। कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण वाघ, उपाध्यक्ष विकास वाघ, सचिव गोविंद चौधरी, सहसचिव जयश्री वाघ, कार्याध्यक्ष दीपक शर्मा, भीमराव मोरे, मोहन पवार, दीपक वाघ, आकाश वाघ यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला। म्हणजे करतोय तर तिथं खड्डा खंडाले तर उन्हात हे करतोय, त्याला पाण्याची सोय नाही किंवा इथं जे लोक आलेले त्यांच्यासाठी पाणी नाही, तेव्हा आम्ही सर्व एकत्र बसतो आणि मग तो निर्णय झाला की आपल्याला काय करावं लागेल। जसं मागच्या टायमाला मोहन पवार यांनी त्यांच्या आजी आई वारल्या, त्यांनी स्मशानभूमीत झाड लावलं। आज ते वडाचं झाड एवढं मोठं झालंय की तिथं लोक सावलीत बसतात। तसंच माझे वडील गेले त्याच्या टायमाला मी झाड लावले तर ते वाढले। तसंच मग आता इथं आल्यानंतर भीमराज यांच्या वडिलांनिमित्त मग एक झाड पूर्वजांच्या नावे या उपक्रमा अंतर्गत आपण हे झाड वृक्षारोपण केलंय। आता झाड तर लावून दिला, आपण कोणाकडे गेलो तरी ते मिळणार आपल्याला। आज मी अण्णाकडे गेलो, अण्णा मला झाड लावायचे, अण्णा 10 झाड 100 झाड अवेलेबल करून देतील कोणाच्या असते, पण परत त्याचं निगराणी कोण करणार? तर मग ही ग्रामपंचायत असते आणि ग्रामपंचायतीचं काम आहे सुशोभीकरण करणं। जे सामाजिक संघटनेच्या द्वारे आपण त्यांना विनंतीपूर्वक मागतोय लाईट असणं गरजेचं आहे। 9 ची सकाळी होऊ शकते असं नाही, रात्री होऊ शकते, रात्री त्यांना जपण करावं लागतं। मग त्या अनुषंगा खातीर आपण लाईट पाणी ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या आपण मागणी करतो। मग त्याच्यामुळे हे सत्य आज आहे किंवा उद्या राहणार याची शाश्वती कोण देणार आहे का? नाही, पण जो पुढचा येणार आहे त्याच्यासाठी आपली राहणार आहे ग्रामपंचायत।